श्रीकांतजी, तुम्ही आता जस्ट एक महत्त्वाची बैठक जी आहे त्याच्यातून बाहेर आलाय. काय नेमकं विक्रम मिस्री यांनी तुम्हाला सगळ्यांना ब्रीफ केलं? उद्या तुम्ही UAE जाणार आहे, कोणत्या कोणत्या देशात झालं आणि आज मीटिंगमध्ये काय पॉइंटर्स ठेवले? उद्यापासून वेगवेगळे डेलिगेशन्स माननीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारताची बाजू समजावून सांगण्यासाठी विविध देशांमध्ये त्यांना सेन्सिटाईज करण्यासाठी जाणार आहेत. आज फॉरेन सेक्रेटरीच्या माध्यमाने वेगवेगळ्या डेलिगेशन्सला मार्गदर्शन करण्यात आलं. त्यांना कशाप्रकारे भारताचं बाजू कशाप्रकारे देशाच्या समोर वेगवेगळ्या देशांच्या समोर जगापुढे ठेवायचं ह्याच्याबद्दल प्रत्येक खासदाराला सांगण्यात आलं. आणि मला वाटतं मेसेज जो आहे हा मेसेज एकदम क्लिअर आहे की झिरो टॉलरन्स अगेन्स्ट टेररिझम. टेररिझमचे इतके वर्ष ज्याला खतपाणी घालायचं काम पाकिस्ताननी केलेलं आहे आणि इतके वर्ष भारताने कशा प्रकारे टेररिझमशी लढा दिलेला आहे, आतंकवादशी लढा दिलेला आहे. गेले अनेक वर्ष भारतावरती झालेले हमले असतील, मुंबईचे टेरर अटॅक्स असतील, मुंबईचं सिरियल बॉम्ब ब्लास्ट असेल, मुंबईवरती झालेला 26/11चा हल्ला असेल, त्याचबरोबर पार्लमेंटवरती झालेला हल्ला आहे, परवाचा पहलगामचा हल्ला आहे, पठाणकोटचा हल्ला आहे, उरीचा हल्ला आहे. गेले अनेक वर्ष पाकिस्तान जे आहे हे भारतामध्ये आतंकवाद पसरवण्याचं काम करतं आहे. आणि त्याचबरोबर आज फक्त भारतामध्येच नाही, आपण यूएसला देखील 9/11 करण्याचं काम पाकिस्तानने केलं. ओसामा बिन लादेन कुठे सापडला? पाकिस्तानमध्ये सापडला. जैश ए मोहम्मद कुठे आहे? LET कुठे आहे? हे सगळं पाकिस्तानमध्ये आहे. आज पाकिस्तानचे जेव्हा आम्ही हे सगळे ठिकाणे उद्ध्वस्त केले तेव्हा पाकिस्तानने वॉर सिच्युएशन क्रिएट केली. या सगळ्या गोष्टी कारण की इतके वर्ष सहनशीलतेला पण एक लिमिट असते, अंत असतो. आणि आज झिरो टॉलरन्स अगेन्स्ट टेररिझम हा मेसेज जो आहे आम्ही पाकिस्तानला दिलेला आहे, भारताने पाकिस्तानला दिलेला आहे ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमाने. या सगळ्या गोष्टी ज्या आहे हे जगापुढे मांडल्या गेल्या पाहिजे, सांगितलं गेलं पाहिजे. याच्यासाठी उद्यापासून वेगवेगळे डेलिगेशन्स जे आहेत ते जातील. तुम्ही ज्या देशात चाललेला आहात त्या देशात देखील दहशतवाद आहे, ते देश सुरक्षित नाहीत, तरीही तुम्ही सगळे खासदार तिथं जाता. बघा, आम्ही उद्या खूप वाईट आहेत आणि खूप रिस्की अशा सिच्युएशन. आम्ही ज्या देशात जातो एक तर UAE आहे, पण UAE नंतर वेस्ट आफ्रिका. त्या वेस्ट आफ्रिकामध्ये डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगो असेल, सिएरा लिओन असेल आणि त्याचबरोबर लायबेरिया असेल. याच्यामध्ये देखील त्यांचे स्वतःचे देखील प्रॉब्लेम्स आहेत. सिव्हिल वॉर्सचा पण विषय तिथे आहे. पण अशा देखील देशांना समजवण्याचं काम, सेन्सिटाईज करण्याचं काम भारत सरकारने केले आहे. छोटे असू देश किंवा मोठे असू देश, प्रत्येक देशाला तेवढंच वेटेज देण्याचं काम, तिथे जाऊन सांगण्याचं काम की बाबा हा देश छोटा आहे तर इथे जायची गरज नाही, असं नाही. आज प्रत्येक देशाची एक स्वतःची मान्यता आहे, स्वतःची एक त्यांची उपलब्धी असेल काय आणि त्यांचं एक UN से असतो. आणि मला वाटतं ह्या सगळ्या देशांपुढे जाऊन भारत आपला स्टँड जो आहे तो क्लिअर करणार आहे. आम्ही सगळे डेलिगेट्स तिथे जाणार आहोत. 12-13 दिवसाचा हा दौरा असणार आहे. आणि मला वाटतं भारताने जे इतके वर्ष सहन केलं, इतके वर्ष जे टेररिझमच्या अगेन्स्टमध्ये भारताने लढा दिला, या सगळ्या गोष्टी सांगण्याचं काम आम्ही लोक करणार आहोत. सर, एक प्रश्न असा आहे की स्ट्रॅटेजिकली खूप इम्पॉर्टंट देशांमध्ये जाण्याची संधी तुम्हाला मिळते. म्हणजे UAE सारखा देश असेल किंवा जे सध्या युनायटेड नेशन्सच्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये नॉन परमनंट मेंबर होणार आहेत असे देश असतील, तर या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नक्कीच हे सगळे देश खूप इम्पॉर्टंट आहेत. UAE बरोबर आपलं खूप वर्षापासूनचं रिलेशन चांगलं आहे. गेले काही वर्ष अजून ते रिलेशन जे आहे चांगलं झालेलं आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण ट्रेड करतो UAE बरोबर. UAE आपल्याबरोबर ट्रेड करतं. UAEचं इन्व्हेस्टमेंट देखील काश्मीरमध्ये आहे. मेन मुद्दा जो आहे हा पाकिस्तानचा, ज्या प्रकारे काश्मीरमध्ये डेव्हलपमेंट होते, ज्या प्रकारे एम्सची निर्मिती होते, रस्त्यांची निर्मिती होते, ज्या प्रकारे लोकांना रोजगार मिळतो आहे, ज्या प्रकारे तिथे टुरिझम वाढलेलं आहे, हे जे आहे हे पाकिस्तानला नको आहे. म्हणून ते डिस्टेबलाइज करण्याचं काम वारंवार करतात. आणि त्याचबरोबर आपण सांगितलं की आफ्रिका सारखे जे आफ्रिकामधले जे देश आहेत हे पण स्ट्रॅटेजिकली खूप इम्पॉर्टंट आहेत. हे देखील UN त्यांचा एक वेगळा से आहे. पुढच्या वर्षी जे आहे ते UNचा भाग देखील होणार आहेत. आणि या सगळ्या देशांच्या समोर जाऊन आपली बाजू मांडणं, मला वाटतं ती जबाबदारी आमच्यावरती दिलेली आहे. या डेलिगेशनला मी लीड करणार आहे. मी स्वतःला पण देखील खूप एक भाग्यशाली समजतो की मोदीजींनी ही जबाबदारी दिली आणि एवढ्या कमी वयामध्ये देखील ही जबाबदारी मिळते एक रिप्रेझेंटेशन करण्याची भारताला. तर ती पूर्णपणे जबाबदारी पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडण्याचा एक प्रयत्न असेल. एक राजकारण होतं ना, पिक्चर असा दिसतो जिथे ऑल पार्टी डेलिगेशन्स वेगवेगळ्या जागी
भारताचं ऑपरेशन सिंदूर घेऊन जातात आणि भारताच्या आतच ऑपरेशन सिंदूरला घेऊन प्रश्न निर्माण करतात. बघा असे लोक लीडर ऑफ अपोजिशन. बघा आज जिथे भारत एकत्र एक संघ उभा असला पाहिजे, जिथे सगळे पॉलिटिक्स तर आपण रोज करत राहणार आहे, उद्या आल्यानंतर पण पॉलिटिक्स करणारच आहोत आपण, पण आज जिथे एक्झाम्पल सेट करायचं आहे की अशा या सिच्युएशनमध्ये पूर्ण भारत देश हा एक आहे, हा सगळ्यांनी एका सुरामध्ये बोललं पाहिजे. मला वाटतं असे प्रश्न उपस्थित करणं जे आहे हे चुकीचं आहे, पण मला वाटतं ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये सगळे विरोधी पक्ष नेते पण पक्ष पण एकत्र येतील आणि एकत्र आलेले आहेत. आपण जर पाहिलं असेल की आता ममता बॅनर्जींनी पण त्यांचा प्रतिनिधी पाठवलेला आहे, बाकी सगळ्या विरोधी पक्षांनी पण त्यांचा प्रतिनिधी जे आहे पाठवलेला आहे. आणि मला वाटतं आज भारतीय म्हणून आम्ही सगळे लोक, कुठल्या पक्षाचे नाही, भारतीय म्हणून भारताची बाजू पूर्ण जगासमोर मांडण्याचा प्रयत्न होईल. उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या वतीनं नाराजी व्यक्त केली गेलेली होती प्रियंका चतुर्वेदीच्या याच्यावर, पण आज किरण रिजिजूंनी त्यांना फोन केला आणि मग त्यांनी सांगितलं की आमच्या पक्षाच्या वतीनं प्रियंका चतुर्वेदी. मला वाटतं अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपले सगळे हेवे दावे बाजूला ठेवले पाहिजे आणि फक्त भारताचा विचार केला पाहिजे. आपण भारतीय आहोत म्हणून, आणि भारताला त्याच्यामध्ये ह्या सगळे जे आर्मी असेल, नेव्ही असेल, एअरफोर्स असेल, ज्या प्रकारे आपले सगळे जवान लढत आहेत सीमेवरती, आपल्याला देखील एक भाग जो आहे, आज एक जबाबदारी जो आहे आज मिळालेली आहे, ही जबाबदारीचं चांगल्या प्रकारे निर्वहन करणं हे खूप महत्त्वाचं आहे मला वाटतं. आणि प्रत्येकाला ही जबाबदारी काय अशी सारखी मिळत नसते. मला वाटतं त्या जबाबदारी आज देशाने दिलेली आहे, सरकारने दिलेली आहे, आणि त्याचं पूर्णपणे चांगल्या प्रकारे प्रामाणिकपणे पालन करणं गरजेचं आहे. आणि आपण सगळे लोक एक आहोत, आणि भारत कशा प्रकारे टेररिझमशी इतके वर्ष लढतोय झगडतोय हे सांगणं खूप गरजेचं आहे. आणि मला वाटतं ते चांगल्या प्रकारे होईल आता, आणि सगळे रुसवे फुगवे मला वाटतं आता दूर झालेले असतील. तर आम्ही सगळे लोक एक भारतीय म्हणून जाणार आहोत भारताची बाजू मांडण्यासाठी. सर, एक प्रश्न असा आहे की शस्त्रसंधी करताना डोनाल्ड ट्रम्प यांनी ती घोषणा केली किंवा ते भारत आणि पाकिस्तानच्या मध्ये नव्हते असं नाकारण्यात आल्याचं कळतंय मीटिंगमध्ये, आणि ते पाकिस्तान अमेरिकेकडे गेला होता. बघा, जेव्हा अशी सिच्युएशन क्रिएट होते दोन देशांमध्ये, तेव्हा बाकी देश त्या देशाला फोन करत असतात. जेव्हा इस्रायल आणि गाझाचा झाला विषय, तेव्हा इस्रायलला देखील फोन करण्याचं काम जे आहे भारताकडून झालं, वेगवेगळ्या देशांना फोन करण्याचं काम झालं. तसं आज US ने देखील फोन जो आहे हा भारताला केला, पाकिस्तानला पण केला असेल. आणि मला वाटतं ह्या सगळ्या नॉर्मल गोष्टी आहेत. जेव्हा वॉर लाईक सिच्युएशन क्रिएट होतं ते ॲस्केलेट नाही झाला पाहिजे, याच्यामुळे बाकी देश पण त्याच्यामध्ये इंटरव्हीन करत असतात, बोलत असतात एकमेकांशी. आणि याच्यामध्ये क्लिअर कट जे आहे हे जसं अगोदर देखील ब्रीफ करण्यात आलं की पाकिस्तानने जे आहे हे कॉल भारताला केला आणि त्याच्यामध्ये सीजफायरचं रिक्वेस्ट केली आणि भारताने ती त्याला मान्यता दिली. हेच खरं आहे. याच्यामध्ये तिसरा थर्ड पार्टी कोणी इंटरव्हेन्शन केलं, भारत कोणाकडे गेला, हे सगळीकडेच हे पूर्णपणे जे आहे चुकीचं आहे. आणि याच्यामध्ये एक म्युच्युअल अग्रीमेंटमध्ये सीजफायर करण्यात आला आणि आज आपण पाहत आहे की त्याचा रिझल्ट. 3 असे कंट्रीज आहेत, तुर्की, चायना आणि अझरबैजान. तिथे कोणतेच डेलिगेट जात नाही आहे. आणि तुर्कीला घेऊन विक्रम मिस्री यांनी हे पण सांगितलं आहे की रिलेशन्स इतके चांगले नाही आणि येणाऱ्या काळात पण एक क्वेश्चन मार्क असेल. बघा, मला वाटतं हे जे टर्की आहे, चायना आहे, अझरबैजान आहे, टर्की तर ओपनली त्यांनी सपोर्ट केलेला आहे. मला वाटतं टर्कीचा जो स्टँड आहे, ज्या प्रकारे भारताच्या अवतीभवतीच्या देशांना ते इन्फ्लुएन्स करण्याचं काम करत आहेत, तर त्यांचा पहिल्यापासूनच भारताच्या विरोधातला स्टँड राहिलेला आहे. तर मला वाटतं तो स्टँड जो आहे तो पूर्णपणे क्लिअर आहे लोकांच्या समोर. सर, प्रश्न एक असा होता ट्रम्प यांच्याच अनुषंगाने की ते शिवसेना ठाकरेंच्या वतीने त्यांचे प्रवक्ते असतील, त्यांचे नेते असतील, अनेक ठिकाणी सांगतात की अमेरिकेला घाबरून ही शस्त्रसंधी करण्यात आली आहे. आज याविषयी स्पष्टता झाल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांची भाषा बदललेली दिसली, तर कदाचित ठाकरेंचे नेते आता त्यांची भाषा बदलतील असं आशा. त्याचा काय फरक पडतो कोण काय बोलतंय ते? हे खूप मोठ्या गोष्टी आपण करतोय. ह्या सगळ्या कोण काय बोलतं, कुठल्या पक्षाचा नेता काय म्हणतो, त्याला काय व्हॅल्यू नाही आहे.